प्राची सुंदरी भव्य आकाशी सुंदर बहुनटली. प्राची सुंदरी भव्य आकाशी. हा हे पाहो. प्राची सुंदरी भव्य आकाशी सुंदर बहुनटली. का कसा झालाय चरण? ठीक आहे, पण काय कपाळ तुमचं? नेहमी तुम्ही असं अडता. नाही, हा पहिला चरण मी जुळवलाय. आबा मयूरवालंकृत, मयूखालंकृत. मयूख म्हणजे किरण. हा म्हणजे किरणाने युक्त अशी. हा बस काय दिले समजत सुद्धा नाही. मयूखालंकृत प्राक प्रमदाही म्हणजे पूर्व स्त्री. लग्न पूर्वीची नव्हे ना. प्राक प्रमदाही म्हणजे पूर्व हीच कोणी एक सुंदरी असं. अरे आलं रे ध्यानात. हा वाच वाच पुढे वाच. मयूखालंकृत प्राक प्रमदाही वियती रुचिर नटली. आणि दुसरी ओळ ही थोडीशी झालेली. का? विलोल यौवन तिचे निरखिता इतकं झालं. विलोल यौवन तिचे निरखिता. यौवन निरखिता तिचे निरखिता. विलोल यौवन तिचे निरखिता. अरे अरे मग आडलास का? मी सांगतोय. विलोल यौवन तिचे निरखिता. हा काय समजलं? विलोल यौवन तिचे निरखिता कवी कुंठित झाला. बस छान छान जोडलंय. हा देऊन टाक. नाही स्वामी, यमकाकडे तरी लक्ष दिलं पाहिजे का नको? अरे मूर्ख आहे. मी सांगतो यमकाशिवाय कविता अडत नाही. अरे यमका करता जर तू असा अडू लागला तर महाराजांना मी कविता पुरवायच्या कशा? कवी कुंठित झाला. असं रानावळातून भटकल्याने कुठे प्रतिभा सापडते. पाहिलं कसा एकेका शब्दासाठी जीवाचा आटापेटा चाललाय तो. कवी कुंठित. तुला तरी आठवतो एखादा शब्द? एखादा? हे का? अरे 1000 शब्द घे मोजून. अरे वरती नटली आहे ना. अरे कवितेत नटली आहे ना. बर तर खाली पटली तुटली विटली सुटली हटली सुटली तुटली पटली सुटली सुटली. मूर्खा, अशी नुसती शब्दाची भेंडोळी सोडली म्हणजे कुठं कविता जमते वाटते? अरे जमते. जमते. अरे बाबा, व्यवहारात जसं धोन तसे काव्यात शब्द कसे भरपूर पाहिजे. व्यवहारात तसे धन तसे काव्यात कसे शब्द भरपूर पाहिजे असे. हे का? कविता? हा कविता. सुशीतल समीर हा तरुलता मध्ये खेळतो. प्रसन्न करुणी तया डुलवितो स्वतः डोलतो. सुगंध वर मागुनी आळवितो तया. गुणेच गुण जाणती सुखविते गुणे सज्जना. ही कविता माझी आहे. माझी आहे. अरे वा, माझी कविता. काय काय झालंय? काही नाही, कविता आहे. कविता माझी आहे. माझी नाही. सुशीतल समीर हा तरुलता मधी खेळतो. वा. प्रसन्न करुणी तया डुलवितो स्वतः डोलतो. सुगंधवर मागुनी आवडतो. आळवितो आहे मला. सुगंधवर मागुनी अळवितो तयांच्या मना. गुणीच गुण जाणती सुखविती गुणी सज्जना. महाशय, ती कविता माझी आहे. आपली? आपण कवी आहात? आहे, नाद आहे थोडासा मला. कुठं असता आपण? इथं गौळवाड्याजवळ आश्रम आहे माझा. प्रसाद म्हणतात मला. प्रसाद?
नाव कधी ऐकलं नव्हतं. कधीच नाही. आपण हे आमचे स्वामी कवीश्वर सुभाषित नगरीचे महाराज रसिकमित्र ह्यांचे हे राजकवी आहेत. असं कवी शिरोमणी अशी पदवी आहे ना. तिथं काय उभे आहात रे? चला चालत्या वाईथून. हो. कवीश्वर आपल्या दर्शनानं आलं भेलाबत झाला म्हणायचा. बरं आहे, द्या ती कविता. हो प्रसाद जरा थांबा ना. आपल्या आणखी काही कविता असतीलच. हो हो पुष्कळ. त्या पाहायला मिळतील का? अवश्य, परंतु माझ्या आश्रमापर्यंत येण्याचे श्रम घ्यावे लागतील आपल्याला. हो हो जरूर जरूर. चला. अरे कंडूक मंडूक. हो आलो. गौळवाड्याजवळ यांच्या आश्रमात मी आहे. तिथं रथ घेऊन या. चला. हो हो स्वामी. हो 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 आलो. पाहिलंस कसा बगळा आहे तो. असंच आता हा मैत्रीचं सोंग घेऊन ह्याला आपल्या पंखाखाली दाबून ठेवणार आणि शेवटी आम्हाला गचांडी मिळणार. असंच ना. कवी कुंठित झाला. असं निराश होऊ नकोस बाबा. दोन कवींची मैत्री जगात सापडायची नाही. आज गळ्यात हात तर उद्या गळ्यावर हात. अरे काय खरं आहे बाबा. कवी कुंठित झाला.
प्रसाद, तुमच्या कविता मोठ्या सुरस आहेत. सृष्टी वर्णनाची तुमची शैली तर अगदी अप्रतिम आहे. आणखी एक तुम्हा नगरवासियांना आवडेल अशी कविता आहे. नृत्यांगना नाव आहे हिचं. नृत्यांगना? वा. सुभाष नगरीचे राजकवी आपल्या घरी पाहुणे आले. त्यांच्याकरता कवीश्वर, ही माझी पत्नी प्रतिभा. असं? भाग्यवान आहात. हिचं सान्निध्य मला लाभलं नसतं तर माझं जीवन अगदी निरस झालं असतं. खरंय, प्रतिभेशिवाय कवीला खरा आनंद उपभोगताच येत नाही. अरे अनिल, राहू दे ते. तू आधी हो काय बरं म्हणत होते मी आता? विसरला. मी सांगू? हो सांगतो ना. रो हो रे हो नारळ. जाण आधी बागेतून शहाळाण बरं का. इकडे
प्रसाद कवींचा आश्रम हाच काय? हो हो हा का राजकविता आलेत ना? राजकवी हं? हो हो आले. त्यांना म्हणावं की कंडूक मंडूक प्रसादून आलेत. कोण? मंडूक कंडूक मंडूक कंडूक मंडूक कंडूक कंडूक वाचत नाही का? आपल्या या अकल्पित परिचयानं आज प्रत्यक्ष प्रतिभेचं दर्शन घडलं. खरोखर प्रसाद, आपलं काव्य, आपली प्रतिभा, आपलं सर्वच काही अगदी आकर्षक आहे. प्रसाद, तुमच्यासारख्या प्रतिभाशाली कवीनं असं एकीकडे रानावनात पडून राहावं याचं मात्र फार वाईट वाटतं. आमच्या सुभाष नगरीत जर तुम्ही असतात तर तुमची कीर्ती सर्वतोमुखी झाली असती. रसिक ललनानी तुमची कविता हिंदोळा हिंदोळ्यावरून गावी असं तुम्हाला वाटत नाही का? आमचे महाराज तर काव्यदेवीचा कंठमणी म्हणून आपला सन्मान करतील. अल्पगुणांचाही गौरव करणं हा रसिकांचा थोरपणा आहे. वा, आई आई हे घ्या नारळ. माये बाहेर केले कंदूक आणि मंदूक आलेत. कंदूक आणि मंदूक. कंदूक आणि मंदूक हा. आणि राजकवी आहेत का म्हणून विचारते. हेच वाटतं राजकवी. हो हो मीच. बाळ, त्यांना म्हणावं थोडं थांबा. बाहेर केले मोठ मोठे घोडे रथ मजा मजा आली आहे. खरं चला तुम्हाला दाखव. चला हा आले. अरे पण हो थांब रे. असं आहे एकूण. अरे मग स्वामींना वेळ लागणारच. कवी कुंडीचा झाला. केवढे मोठे घोडे खरंच. आणि तो आहे ना घोटीव नारळ. कोण रे ते? पा घोटीव नारळ तो आहे कंदूक. आणि दुसरा तो आहे मंडूक. थांबा हा, त्यांची जरा गंमत करून येतो. प्रसाद, सुभाष नगरीत याला मुळीच संकोच करू नका. तुमच्या उत्कर्षासाठी झटणं मी माझं कर्तव्य समजतो. आपण खरोखर थोर आहात. मग रथ केव्हा पाठवू? रथ हा? रथ मी विचार करून कळवतो आपल्याला. यात विचार करण्याजोगी काय गोष्ट आहे? संकोच करू नका. संकोच मुळीच नाही. मग रथ केव्हा पाठवू? बरं केव्हाही पाठवा. हो प्रसाद, तुमची ती नृत्यांगना कविता तेवढी माझ्याजवळ असू द्या. उपयोग होईल. हो हो अवश्य. देवी, यांची स्तुती करावी म्हणून नव्हे, पण यांच्या कवितेत अशी काही जादू भरलेली आहे की ती ऐकणारा सहज मोहित होऊन जातो. महाराजांच्याकडून प्रसादांचा गौरव करवणं मला सहज शक्य आहे. तुम्ही मात्र सुभाष नगरीला आलं पाहिजे. त्याची काही जरुरी नाही. गौरवासाठी राजधानीकडे धाव घेण्यापेक्षा कवीने आपल्या काव्यानंदातच निमग्न राहण्यात कवीची खरी थोरवी नाही का? नाही देवी, दुसऱ्याला आनंद देऊन स्वतः आनंदी होण्यातच कवीची खरी थोरवी आहे. तसं जर नसतं तर वाल्मिकादी श्रेष्ठ ऋषींनी काव्य निर्मिती केलीच नसती. खरं आहे आपलं म्हणणं. ही घ्या कविता. बरं आहे, येऊ मी. बरं नमस्कार. नमस्कार. सुभाष नगरीला पोहोचताच रथ पाठवतो. ठीक. वाह वाह, कुणाची कविता? का माझी? असं आपण ऐकलीच वाटतं. पाहू पाहू.
तुला पती आता एखादा कवीच पाहायला पाहिजे म्हणायचा. हो मी तर सर्वश्रेष्ठ अशा एखाद्या कवीशीच लग्न करणार आहे. छान झाले कविता, नाही मंत्री? फारच छान. फुलपाखरं आणि फुलं ही कल्पनाच मोठी बहारीची आहे. काय वैद्य पंचानन? हा ठीक आहे, पण ह्यात दोष एकच आहे की कविता अर्थाला फार सुलभ झालेली आहे. हे आपलं माझं मत आहे. हो अहो पंचानन, सुलभता हा दोष नव्हे, काव्याचा मुख्य गुण समजतात. छे 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 छे, गिरवाण भाषेची गूढ अशा शब्द समुच्चयातून प्रयत्नानं अर्थ निष्पत्ती करून घेणं हाच खरा काव्यानंद. अहो सहज अर्थ समजला तर ती मुळी कविताच नव्हे. मग अर्थासाठी पाठीवर एक पंडितच बांधावं लागेल. अहो पंचानन, महाराज, प्रयत्नानंच अर्थ निष्पत्ती व्हावी असा काही दंडक नाही ना? कवीश्वर आता येतील, त्यांचं मत पाहू. कवीश्वरांचं मत साक्षात काव्यशिरोमणी ते. त्यांच्या शब्द तांडवापुढं माझी कविता काय अगदी पोटशेर वाटेल त्याला. म्हणजे कवीश्वरांची ही प्रशंसा की? प्रशंसाच करते मी. ही सांगा त्यांची एक कविता. शुंडा दंड प्रचंड हा दडपला, दुर्दंड त्या ते तिला. बाप रे, हे काही कवीश्वरांचं काव्य? नाही नाही, महाकाव्य. युवराजनी, कवीश्वरासारख्या श्रेष्ठ कवीची काव्य रचना इतक्यात आपल्याला कळायची नाही. हा हा, मोठे विद्वान आहेत ते. हा हा, बरोबर. हे पा, कवीश्वरच आले. नमस्ते राजन. या कवीश्वर, वेळेवर आला. तुम्हाला एक प्रतिस्पर्धी निर्माण होऊ पाहतोय. असं? ही पात्याची कविता. कोणी केली? कशी काय आवडली आपल्याला? ठीक आहे, पण कवी जरा प्रबुद्ध दिसतो. हा पहा तुमचा प्रतिस्पर्धी. असं? वा, आनंदाची गोष्ट आहे. असा प्रतिस्पर्धी मिळाला तरी भाग्यच लागतं. युवराजनी जरा भारदस्त आणखी प्रौढ अशी शब्दरचना केली असती. म्हणजे शुंडा दंड प्रचंड अशी. युवराजनी गंभीर आणि प्रौढ शब्द प्रयोगाशिवाय महाकाव्य होत नसतात. हे रुची वैचित्र्य आहे. महाराजांनी ही एक कविता पाहावी. नृत्यांगना. वा कवीश्वर, ही तर अगदी नाविन्यपूर्ण कविता आहे. अशी रचना आपण करतात. हिला मी कविता म्हणे. तुम्ही केली? आश्चर्य आहे. त्यात कशी सहज सुंदरता आली आहे. पिताजी, मी म्हणत होते ते हे. असं असं एकूण अशी रचना आवडते आपल्याला. जर आनंद आहे. अलीकडच्या वनविहारात ही प्रतिभा आढळली दिसते कवीश्वरांना. थांबा, आता आम्हाला म्हणू द्या. आता आहे का म्हणा.
शिवालयाच्या द्वारावरती नंदीश्वर वसतो तोषभूनीच्या अति अर्धवय भक्त शिवा भजतो. शीघ्र कवी मी मंडूक तैसा कवीश्वराद्वारी नेत्र रोखुनी दक्ष सदा मी कंडुक चेरुवारी. बुद्धीने हा मंद नर्मद्या वैमजसी करतो पिसाळलेला श्वाना परिहार सदा करतो. समर्थ घरचे श्वान समजुनी हे न काव्य केले सहज विनोद शीघ्र गतीने थांबून शब्द गेले. राग नसावा लोभ असावा शीघ्र कवीवरती कंदुक आमचे विनोद मूर्ती रोषानच धरती. नंदी बैल कुठला तिराळा तो तिराळा आणि शीघ्र काव्य करतोय. अरे कविता कशाची खातात माहितीये का तुला? कवितेमध्ये कसा रस असावा लागतो. मी एक राजकन्यावर कविता केलेली आहे बरं का. म्हणा भाऊ लाह्या उडती जसा फडफडा किंवा वीज करी कडकडा तैशा तव कीर्तीच्या धडधडा नगारे झडवतो युवराजनी. तुमच्या ह्या कडकडाटा पुढं आणि धडधडाटा पुढं बिचारा राजकन्याची काही धडकत दिसत नाही. तो वाटतं यांचं हे ध्वनी काव्य दिसतंय वाटतं. हो तरी बरं यांच्या जोडी आणखी तांडव नृत्य नाही. अरे 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 काही काव्यदेवीच्या क्षेत्रात लठ्ठालठ्ठी. अरे असे नगारे झडून का कुठे कविता होत असतात? कविता म्हणजे कशी अगदी गडे असाही वा. सुर गंगा जन अंगा मस्तक रंगा नव नवी रंगा. वा हे रंगकाम काही वेगळंच दिसतंय. वा या बसा. काय रे कसला गोंधळ चाललाय? कवींचा हे आपल्या अभिप्रायार्थ समज कविगृह आलेले आहेत. सध्या अभिप्राय द्यायला मला वेळ नाहीये. बहुपुत्र अहो अभिप्राय राहिला पण आमच्या कविता तरी मिळतील का आम्हाला? कवी कुंडीत अरे तुझी बाजू सावरण्यासाठी राजकन्येच्या कवितेची मी खूप निंदा केली, पण तिनं तुझ्या कवितेवर आणि काव्य रचनेवर अशी काही झोड उठवली म्हणतो. मला वाटलं कवीश्वराची आज अवतार समाप्ती होणार. हे पहा वैद्य पंचानन, काव्यरचनेत जरी मी कच्चा असलो तरी बुद्धिबलात फार जाणार नाही. तू नाडी परीक्षेत धन्वंतरी असलास तरी माझी नाडी तुझ्या हाती लागायची नाही. आहातच तसे आपण पाताळ यंत्री. हा पण काय रे, ती नृत्यांगना कविता कोणाची लाटली? तुझी नाहीये खास, खरं सांग. सांगतो. हा कोण आहे रे? कंदूक मंडूक? अरे आश्रमाकडे अजून रथ गेला का नाही? कवीश्वर, आश्रम रथ हे काय गौड बंगाल आहे? समजेल तुला लवकरच. अरे अनिल, सुभाष नगरीला येणार का आमच्याबरोबर? सुभाष नगरीला? तिथे काय आहे? तिथे अरे कितीतरी गंमत आहे. हत्ती, घोडे, वैभव, ऐश्वर्य, विलास, मनाला भुरळ पाडणाऱ्या कितीतरी गोष्टी आहेत तिथे. असा प्रतिभे, आणि अनिल सगळं हरण पळालं. प्रतिभे, सुभाष नगरीला जाण्याचा मोह तुझ्याही मनाला पडला म्हणायचा? मुळीच नाही. वैभवाच्या लोभांना आपलाच आग्रह चालला आहे. माझ्या बोलण्याचा असा भलताच विपर्यास करू नकोस प्रतिभे. तू वैभवाच्या आशेनं सुभाष नगरीला जावं असं मी कधी म्हटलंच नाही.
मग कीर्तीच्या? हो हो, कीर्तीच्या. तू नाही का आजवर माझ्या कवितांची स्तुती करीत आली? आपल्या कवितांनी रसिकांना आनंद देणं हा कविता खरा आनंद आहे, आणि कीर्ती हा त्याचा सहज परिणाम आहे. तो अनायास लाभत असता मी का घेऊ नये? खुशाल घ्या ना. प्रतिभे, कीर्तीचा तुला मत्सर वाटतो का? अगं कीर्ती ही प्रतिभेची बहीण आहे, सवत नव्हे. हो हो, समजतं मला ते. बायकांनी शंका कुशंका काढल्या नाही तरच आश्चर्य. आपण तर जाणार बुवा सुभाष नगरीला. खुशाल जा. तुझ्या वाचून एकटा? हो. प्रतिभे वाचून कवीला कोण विचारणार? का? दरबारी कवी व्हायला प्रतिभेची काय जरुरी? दरबारी कवीला नसेल, परंतु प्रसादाला प्रतिभेची जरूर आहे ना. नमस्कार प्रसादजी. नमस्ते प्रसादजी. नमस्ते नमस्ते. कवीश्वरांनी एक पत्र दिलेलं आहे. आणि आपल्याला सहकुटुंब अवश्य घेऊन येण्यास आम्हा कविद्वयांना सांगितलेलं. ठीक ठीक. या या या, चला चला. प्रतिभे, काय हे वैभव? मनाला भुरळच पडायची. आश्रमच्या राणीत आणि इथल्या राणीत केवढं आहे अंतर. मी तर भांबवून गेलोय अगदी. हे उंच उंच प्रासाद,
या सुंदर सुंदर पुष्पवाटिका हर एक कामाला दास दासी प्रतिभा, तो पाहिलास का राघू? किती सुंदर आहे. फसलाय बिचारा. पण किती आनंदात आहे. सोन्याच्या पिंजऱ्यात आहे ना. भुरळ म्हणतात ती यालाच. अरे, दुग्धपानाची सिद्धता झाली का? मायानं फुलं आणली का? ही पा आणली. चलो कर चल. धूप नाही घातला अजून. चल हटप. अरे, ते खाली ठेवू नको, वरती ठेव. नमस्ते प्रसाद. कसं काय? सर्व व्यवस्था नीट लागली ना? काही अधिक असल्यास कळवायचं. हा, ठेवायचं. या बसा. कवीश्वर, आमच्यासाठी कशाला करतात इतकं? काही विशेष नाही. हा, उघडते. देवी, हे वस्त्रालंकार खास आपणासाठी आहे. आणि ही दासी आपल्या सेवे करता. पण याची काही आवश्यकता नाही. छे छे, इथं परकेपणा मुळीच मानायचं नाही. हे मी सगळं अगदी आपलेपणानं करतोय. तसं नव्हे. ते काही नाही. देवी, माझ्याकरता तरी तुम्ही आता स्वीकार केलाच पाहिजे. आता तुम्ही आमच्या झालात. हो प्रसाद, तुम्हाला सांगायचं विसरलोच. राजदरबारात तुमच्या काव्याचा परिचय करून देण्याची एक सुवर्ण संधी आली आहे. लवकरच राजकुमारीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटानं साजरा व्हायचा आहे. असं? तेव्हा त्याच प्रसंगावर एका सुंदरशा काव्याची रचना केली म्हणजे बहार होईल. वा, योजकच सत्र धरलं भा. सुरेख संधी आली म्हणायची. शुभस्य शीघ्रम. हा, लागा उद्योगाला. कविता मात्र अगदी उत्कृष्ट झाली पाहिजे. हो, आणि किती होणारच. बरं, येऊ मी. नमस्कार. नमस्कार. नको रे आणि न काय माय असं नाही ना. ही वस्त्र तर तुम्हाला मिळतच पाहिजे. अरे नको रे, असं काय? असं नाही. देवी, आज आमच्या राजकन्याचा वाढदिवस. आज तरी हे वस्त्रालंकार तुम्ही घातलेच पाहिजे. अगं पण मला ती आवडत नसली तर? आवडत नाहीत म्हणे. पहा बरं कशी छानदार आहेत ते. पण मला नको आहेत ती. पहा गुरुजी, माय कशा करतायत त्या. असं हातचा छान झाला. नेसा आता. खरंच प्रतिभे, या वस्त्रालंकाराने सजलेली तुला पाहावी अशी माझी इच्छा आहे. का? अशी बरी दिसत नाही वाटत? नाही, अशी बरी दिसते सर, पण तशी ही फार चांगली दिसते. आपली प्रतिभा अलंकाराने नटलेली असावी असं कवीला वाटणं स्वाभाविक नाही का? हो हो, त्याशिवाय कवितेची पूर्तताच होत नसेल नाही. हे घ्या. आण. झालं मनासारखं. चल जा आता.
वाहता सुमनांजली वाहता वाहता मोद भरे जणू नाचते नारी मोद भरे जणू नाचते नारी प्रतिभा कविता झाली तू पुरी केलीस केव्हाच आहात चरण जुळवित होतो मी याला म्हणतात प्रतिभा खरंच तू नसलीस म्हणजे मोठं कोडं पडतं मी नसले म्हणजे कोडं पडतं का मी असले म्हणजे दोन्ही तऱ्हेनं हे कोडच आहे म्हणा परंतु मोठं गोड आहे आणि गूढही आहे प्रतिभे मला फुलं आणायची मी खुडू का हा गुलाब कविश्वर हे पहा प्रसाद हा उपकाराचा अपकार काय झालं सहज जरा फुल तोडून घ्यायला गेलो काटा लागला वाटतं झाडाचा पण यांना हा उपद्व्याप सांगितलं होतं कुणी काही विशेष नाही म्हणा चला या या चला
खरंच कवीश्वर, आपल्या मनाप्रमाणे एखादी गोष्ट जमून आली की त्याचा आनंद काही विलक्षण असतो. ती समारंभाची कविता संपूर्ण झाली. वा, छान. हे पहा, मी आता समारंभाच्या गडबडीत असणार, तेव्हा तुम्ही असं करा की मी उद्या रथ पाठवेन, तेव्हा माझ्याकडे या, म्हणजे आपण बरोबर समारंभाला जाऊ. बरं आहे. खरंच प्रसाद, राजसभेत तुमचा गौरव होऊन तुम्ही एकदा वैभवात लुळू लागलात म्हणजे माझ्या श्रमाचं सार्थक झालं. बरं, येऊ. कविता दिली. किती निस्वार्थी मनुष्य. मी नाही जाऊ द्यायची. जरा थांब. असं काय बरं करावं लागेल? मी नाही जाऊ द्यायची. अगं देईन म्हणतो ना मात्रा. मी नाही. सगळ्या गावाला काढे निकाडे देता, पण माझी काळजी आहे का तुम्हाला? अगं पण परत आल्यावर देईन म्हणतो ना मात्रा. हो. जाऊ. पण निघालाच कुठं नटून थटून म्हातारपण एवढं मिरवायला? अगं मिरवायला नाही, राजसभेला. मग मी येणार. तो आहे ना तिथं. तो कोण? कवीश्वर. पुष्कळ पाहिले असले कवीश्वर. मी येणार. अगं पण भगवती इतकी जागा कुठं आहे तिथं? म्हणजे एवढी का लट्टी आहे मी? तू बिलकुल नाही. म्हणून तर मी तुला पौष्टिक पाक देणार आहे आल्याबरोबर. हो हो, समजले. सदान कदा तुमचं हे असंच. तुम्हाला नकोशीच झाले आहे मी येणार. असं ठीक. बरं चल तर मग चल चल. पण अशीच येणार का लंकेच्या पार्वती सारखी? आता कसं झालं? अंगा खांद्यावर 4 दागिने घाल. जा माझी नंदिनी. राजसभेला येते आहे, राजसभेला. काय कवीश्वर, कसल्या तंद्रीत घडून गेलायस? आलास? ये, तुझीच वाट पाहत होतो. हे का, प्रसादाची कविता आणलीच वाटतं. एकूण राजकन्येला आज तू खुश करणार तर. अरे बुवा राजकवी. आपण जसे राजवैद्य तसे आम्ही राजकवी. बरं पंचाना, आता राहू दे. माझं तुझ्याकडे एक फार महत्वाचं काम आहे, आणखी ते तुला करायलाच पाहिजे. माझ्या वशिलानं मी तुला वैदूचा राजवैद्य केला हे विसरू नकोस. अरे काय हे, म्हणजे मी आधीच का आहे? वाटेल तसलं अवघड काम सांग ना. मी म्हणजे एक त्रैलोक्य चिंतामणीची मात्रा आहे बरं. अरे बघ, तो प्रसाद इथे, त्याला इथेच गुंतून ठेव. आणखी तू महाराजांच्याकडे जा. अरे राम 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 राम. अरे तुला राजकन्येशी संलग्न व्हायचं आहे की प्रसादाची प्रतिभा लाटायची आहे? अरे मला दोन्ही लाटायचे. तुला काय करायचंय त्याच्याशी? सध्या तुझं काम इतकंच की राजकन्येजवळ माझी सपाटून स्तुती करायची. आणखी महाराज समारंभाला निघाले की कुणाकडून तरी मला वर्दी दे इथं. बरं बुवा, आमचं काय. पण कवीश्वर, 2 दरडीवरती हात ठेवणं चांगलं नाही. हा अरे हो हो रे. वैद्यराज, प्रसाद कवीला घेऊन आलो ना. असं? हो. कुठं? यावं यावं कविराज. बसा. 100 वर्षाविषयी आहे. आत्ताच तुमची आठवण केली.
बसा बसा. कवीश्वर कुठे आहेत? महाराजांचं तातडीचं बोलावून आलं तेव्हा तिकडे गेले आहेत. येणार आहेत ना लवकर? हो हो, आणखी हो, आपल्याला इथंच बसायला सांगून गेले आहेत. असं. इथून कुठे हलू नका. हा हो, आणखी राजकन्येला मला जरा मात्रा उगाळून द्यायची आहे, तेव्हा मला तिकडे गेलं पाहिजे. येऊ मी? बसा बसा बसा. वा रसिके, रूपाचं वर्णन अगदी अनुरूप केलंयस बरं का. नेहमीच मी अनुरूप वर्णन करते. आता तू कवित्री झाल्यामुळे तुझ्या लक्षात त्या लागलं वाटतं. हो, थट्टा नको काय करायला. होईनच मी कवयित्री. कविता करून की एखाद्या कवीशी लग्न करून?
अरे वा, अरे नमस्कार का राजकन्या आहेत या सगळं राजकारण अरे असं गं काय बस रे तो कुठं असतोस तू? नाव काय तुझं? अनिल. लांब तिकडे गाववाडा आहे ना, असं ते माझं गाव. आमच्या गुरुजींच्या बरोबर मी इथं आलोय. कोण गुरुजी? गुरुजी. अरे पण नाव काय त्यांचं? हा हा, तो सात कवी म्हणतात त्यांना. त्यांच्याजवळ ही गाडी शिकलंच वाटतं. होय. मग आमच्या इथं राहतोस का? हो हो, पण गुरुजीला विचारायला पाहिजे. हो? कवीश्वर म्हणजे एक रत्न आहे, रत्न. कल्पना चातुर्य काय, शब्दरचना का, पदलालित्य का, लेखणीवर सरस्वती कशी मूर्तिमंत नाट्य आहे कवीश्वरांच्या. खरोखर कवी जन्मावा लागतो म्हणतात तेच खरं. बरोबर. का वैद्यराज, आज कवीश्वरांची फारच स्तुती चालली आहे. तसं काही नाही, म्हणजे कवीश्वर युवराज्ञींना आता समारंभात जे काव्य अर्पण करणार आहेत ते थोडस माझ्या पाण्यात आहे. हो 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 हो. आपण कविताही आपलं यथाशक्ती. आम्ही पामरांनी काय त्याची स्तुती करावी, तरी पण खात्रीनं सांगतो की सर्वश्रेष्ठ कवी म्हणून आज युवराज्ञींना कवीश्वरांना माळ घालावी लागेल. आता मात्र ही कवित्री होणार खास नाही पंचाना. आणि त्यातूनही कवीश्वरांच्या इच्छेप्रमाणे जर का रसिकाबाई आपल्या मंजूळ कंठाने ती कविता गातील तर काय अगदी बहार होईल मॅडम. हो हो, अवश्य काही. मैत्रीणच आहे ती युवराज्ञीची. आता छान झालं. समारंभाची सिद्धता झाली आहे राजा. ठीक आहे. सिद्धता झाली.
आनंद हे इकडे, इकडे. महाराज समारंभाला निघाले. कविश्वरला सांग, जा, जा लवकर. विधितनये शारदे कारे, विधितनये शारदे कारे, विश्व अखिल तुम तुमरे तव वीणानादे, विधितनये शारदे कारे, विधितनये शारदे कारे, विश्व अखिल तुम तुमरे तव वीणानादे, विधितनये शारदे कारे. काव्य प्रतिभा प्रसार, काव्य प्रतिभा प्रसार, काव्य प्रतिभा प्रसार, काव्य प्रतिभा प्रसार, काव्य प्रतिभा प्रसाद काव्य प्रतिभा प्रसाद, संगीता सुसंवाद, संगीता सुसंवाद, वाणीचे अर्थबोध, वाणीचे अर्थबोध, लाभे गे माते तव कृपा प्रसाद, विधितनये शारदे, लाभे गे माते तव कृपा प्रसाद, विधितनये शारदे कारे, विधितनये शारदे कारे, विश्व अखिल तुम तुमरे तव वीणानादे, विधितनये शारदे कारे. देवी, आपण इकडे? ते आपल्याकडेच दिलेस? होय, ते मला माहित आहे. पण प्रतिभे, यावेळी माझं काम तुझ्याकडे आहे. आपल्या पतीचा उत्कर्ष व्हावा अशी तुझी इच्छा आहे ना? कविश्वर, उगीच बोलण्याचा शीण कशाला घेता? मला तुमचं अंतःकरण स्पष्ट दिसत आहे. त्यातील विचाराचा प्रत्येक काळा डाग आणि डाग मी ओळखून चुकले आहे. तुम्ही माझ्यापुढून निघून जा. आपल्या मूर्खपणानं चालत आलेलं भाग्य तू लाथाडतेस. नीट विचार कर. आज राजसभेत तुझ्या पतीचा सन्मान होणं किंवा न होणं हे माझ्या मर्जीवर आहे. कविश्वर म्हणजे सर्वशक्तिमान परमेश्वर नव्हे. पण यावेळी तुमच्या दैवाचा नियंता मी आहे आणि माझी मर्जी वाटेल तशी फिरवणं हे तुझ्या हाती आहे. नीचा, मनुष्याच्या रूपात शुद्ध पशु आहेस तू. जा इथून, काळं कर. आधी शोभा करून घेऊ नकोस. असं? स्वामी, महाराज दरबारला निघाले. कमिश्वर आले नाहीत अजून? नाही, ते तर समारंभाला निघून गेले. आणि इकडे कुठून येणार? समारंभाला निघून गेले? हो.
ते तर मला आपल्या बरोबर घेऊन जाणार होते. का? तुमची काय जरूर तिथं? अहो, ती समारंभाची कविता माझी आहे. असं? ती समारंभाची कविता तुमची आहे का? हो ना. बरं, पण ती कविता कुठे आहे आता? त्यांच्याच जवळ आहे. एकूण तुम्ही आमच्याप्रमाणेच त्यांच्या जाळ्यात सापडलात म्हणायचे. म्हणजे? अहो, एखाद्या गरीब भोळ्या कवीला फसवून स्वतः कीर्ती मिळवायची हा धंदाच आहे त्याचा. छे, कवीश्वरासारखा भला मनुष्य असं कधीही करणार नाही. अहो, पंचनानाने सुद्धा मला इथे बसायला सांगितलं. अहो, ते पक्के सिद्ध साधक आहे. आता तुमची कविता गेली असं समजा, आणखी घरी जा. महाराजाधिराज सुभाषपते आणि रसिक विद्वच्चन, कलाप्रिय युवराजींच्या 18व्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी मी त्यांचं अभिष्ट चिंतन करून त्यांच्या वाढदिवसाकरता मुद्दाम केलेली ही एक माझी मंगल काव्य कलाकृती त्यांना अर्पण करतो. हिचा त्यांनी स्वीकार करावा अशी विनंती आहे. कवीश्वर, सर्वश्रेष्ठ कवी आहात. आजच्या शुभप्रसंगी युवराजना ही काव्य कलाकृती अर्पण करू आम्हाला संतुष्ट केलं. याबद्दल आम्ही तुम्हाला काव्य केसरी ही पदवी अर्पण करीत आहोत. कवीश्वर,
आज मी आपल्या काव्याचा उपहास करीत आले, पण आजच्या तुमच्या काव्यातली प्रत्येक ओळ आणि ओळ पृथ्वी मोलाची आहे. आपलं यश उत्तरोत्तर असंच वृद्धिंगत हो आणि महाराजांनी अर्पण केलेली काव्य केसरी पदवी आपल्याला सदैव सार्थ हो. कवीश्वर, वारे राजकवी, वारे मित्र, ओ काव्य केसरी. मूर्खा, तू कुणापुढे उभा आहेस आणि काय पाहतोय? त्याची तू अशुद्ध आहे का? होय, दुसऱ्याच्या गुणावर काव्य केसरी म्हणून मिरवणाऱ्या एका विश्वासघात्यासमोर मी उभा आहे आणि सत्य तेच बोलतो आहे. कोण मासे गुरु हा? मी वेडा? महाधमा, सत्याला सोडून खरं सांग. युवराजीच्या पायाची शपथ घेऊन खरं बोल. या काव्याचा करता कोण? राजकवीचा असा अपमान. महाराज कोण आहे? हे बघ. थांबा पिताजी. महाशय, कोण आपण? मी कोण? क्षणापूर्वी ज्याच्या काव्यानं सारी राजसभा डोलायला लावली, त्या काव्याचा कर्ता अज्ञात असावा, त्याला कुणीही ओळखू नये. किती विचित्र घटना ही. मी कोण? युवराजनी, मी कोण हे ह्या पशुलाच विचार. मी कोण? खरंच आता मी कोण? मी कोण? युवराजनी, ही सुमनमाला अर्पण करून राजकवींचा बहुमान कर. क्षमा करा महाराज, ही कविता कवीश्वरांची नाही. युवराजनी, होय, आणि हे सिद्ध करून द्यायला मी तयार आहे. दुर्दैव. पृथ्वी, तुझं ऐकलं नाही, त्याची ही शिक्षा. समजले. आता काही बोलू नये. दुष्टांच्या उपकाराचं फळच नाही. त्या कवीश्वराला नको. पृथ्वी, नाव नको त्या निशाचं. स्पर्श नको चेहरा त्याच्या नावात. सांग, त्याची आठवण देणारे हे अलंकार. सांग पृथ्वी, आपल्याला इथे क्षणभर सुद्धा थांबायचं नाही. सांग पृथ्वी, कवीश्वराच्या नीच वृत्तीपेक्षा पंचमहाभूतांचं हे विक्राय स्वरूप खात्रीनं सौम्य आहे. सांग सांग. या कवीश्वराची स्पर्धा. कवीश्वर म्हणजे खेळणं वाटलंय राजकन्येला. म्हणे ती कविता कवीश्वराची नव्हे, आणि हे ती सिद्ध करून देणार.
माझ्याशी गाठ आहे म्हणा. आकाश पाताळ इकडे. तरी मी तुला सांगत होतो बाबा रे, दोन दर्जेवरती हात ठेवणं चांगलं नाही. पण तुम्ही काय ह्या वैद्य पंचाननाचं ऐकलं नाही आणि आता लागलात वाताचे झटके आल्यासारखे अटके द्यायला. गब्बैस, झाडपाला कशाची खातात हे माहित नाही आणि वैद्य पंचानन झालाय. इथं नुसत्या माता उभेच बसायचं नाही. राजकन्येला दुसरा जन्म घ्यावा लागेल हे सिद्ध करायला. स्वामी 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 काय स्वामी स्वामी अरे आणत का त्याला? नाही स्वामी, सर्व प्रासाद पालथा घातला पण प्रतिभेचा आणि प्रसाद तर कुठे मागूसच नाही. नाही? कुठे गेले? कसे गेले? चंदन, सगळ्यांना घेऊन जा. आणखी त्या दोघांना पकडून घेतल्याशिवाय आला तर देहांत शासन दिन प्रत्येकाला. जा. छे 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 कवीश्वर, अति क्रोध पथ्यकर नाही. चल टाळूवर थोडं गारचं चंदन घालू. चल चल. स्वामी का पहा अनिल? कोण आणि बोल. अरे कुठे कसा आली प्रतिभा? मला माहित नाही, त्याला पालच नाही इकडालोय. कुठं बोलतो? जा ग, ज्याला नाना कोठडी टाकून द्या. चंदन प्रतिभा प्रतिभा प्रतिभा. कोण? कवीश्वर. तुझ्या अधमपणाची अगदी सीमा झाली. निर्लज्ज. चुप. बडबड करू नकोस. तुझ्याच अपराधाचं हे प्रायश्चित्त आहे, समजलास? अपराध? राजकन्येसमोर सत्याची बढाई मारून मला प्राणसंकटात घालण्याचा जो तू मूर्ख प्रयत्न केलास त्याबद्दल तुला प्राणदंडाची शिक्षा देणंच मला आता भाग आहे. प्रतिभा काय सर्पा घेऊन जायला आणि अंधार कोठडी डांबून टाका. विश्वास. खरं सांगा, की नृत्यांगना कविता कोणाची? युवराजजी, प्रसाद कवीकडून कवीश्वराने ती मागवून घेतली होती. कवीश्वराने प्रसाद कवीनं इथं आणलं, खरं ना? कवीश्वराच्या सांगण्यावरूनच त्याला आम्ही इथे आणलं आणि त्यांच्याबरोबर एक मुलगाही होता. आता कुठे आहेत ते? त्यालाच आम्ही शोधित होतो पण मिळाले नाही. शोधित होतात का? कवीश्वराने सांगितलं होतं युवराजजी. प्रतिभे, सांगा, तू आहेस तरी कोण? तुझ्या दैवाचा नियंता. दैवाचा नियंता की नीट नरपशु? मी राजकारणाच्या गावात. मला राजकारण भेटत नाही. तुझं राजकारण. सोड त्याला. अरे अनिल, केव्हा आला? आत्ता आलो. मला राजकन्याला भेटायचं आहे. प्रतिभे, खाल्लेल्या अन्नाला पुत्र सुद्धा जागत, पण तुम्ही मात्र आपल्या उपकारकर्त्यावर उलटलात. नीट हेतूने केलेल्या उपकाराची कवडी किंमत होत असते, समजला? अजून इतका पीड? प्रतिभे,
सतीत्वाचा टेंबा मिरवू नकोस. यावेळी माझी इच्छा तडीला नेणं कठीण आहे असं तुला वाटतं? माणुसकीला कलंक लावणाऱ्या कुलांगरा आहेतच तू तितका नीच, पण जिवंत प्रतिभा तुझ्या हाती केव्हाही लागणार नाही. पण यावेळी तू माझ्या हाती सापडली आहे आणि तुझ्या सौंदर्याचा आस्वाद. कवीश्वर, युवराजी मी चूप. एक शब्द सुद्धा उच्चारू नकोस. तुझं सर्व कपट मला कळलं आहे. येऊन जायला. देवी, महाराज, महाराज, दासाला एक वेळ क्षमा असावी. नाही. तुझ्यासारख्या नीचाचा सहवास म्हणजे आमच्या कीर्तीला कलंक आहे. तुला देहांत प्रायश्चित्तच योग्य आहे. महाराज, कसा कवीजनांचा सन्मान करणाऱ्या सुभाषनगरीत येऊन आपल्यासारख्या प्रतिभाशाली कवीवर असा दुःखद प्रसंग यावा हे आमच्या कीर्तीला लांछनास्पद आहे. नाही महाराज, हे आपल्याला लांछन नाही, तर कीर्ती आणि वैभव यांच्या मोहात सापडलेल्या कवीला हे प्रायश्चित्त आहे. महाराजांनी आता आम्हाला आश्रमाकडे जाण्याची आज्ञा द्यावी. आपण जाणार? हो युवराजी. आश्रमाजवळच्या भाबड्या गोपाळातच आमचं समाधान आहे. पिताजी, प्रसाद, कलावंतांचा सहवास हाच आमचा खरा आनंद. आपण इथं राहाल तर ते आमचं आणि आमच्या सुभाषनगरीचं आम्ही मोठं भाग्य समजू. आपण जाऊ नये. क्षमा करा महाराज, कृत्रिम नंदनवनापेक्षा निसर्गानं नटलेल्या माझ्या आश्रमात राहूनच मी आपली योग्य ती सेवा अवश्य करेन. आज्ञा युवराजी. प्रसाद, युवराजनी. सद्भावनांच्या सुंदर फुलांनी गुंफलेली ही माला आपल्या कंठात घालून आपला सत्कार करते.